सिडकोतर्फे 26,000 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात आली आहे. त्यात 21,399 जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालंय. सिडकोच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी आहे. स्कूल बसची 18% भाडेवाढ मागे घेतली जाण्याची शक्यता मावळली. अवैध खासगी वाहतूक रोखण्यास महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळे बस मालक संघटना आक्रमक झाली आहे. सरकारनं अवैध खासगी वाहतुकीला मोकळं रान दिल्यामुळे आम्ही भाडेवाढ मागे घेणार नाही असा पवित्रा स्कूल बस ओनर्स असोसिएशननं घेतलाय. इयत्ता 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा आणि 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणं बंधनकारक करण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्यामुळे सध्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिलं जात आहे. रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत करणाऱ्या आरोग्य मित्रांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलाय. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. वारसांना मुंबईतच हक्काची घरं मिळावीत यासाठी गिरणी कामगार संघटनेकडून 6 मार्चला मोर्चा काढला जाणार आहे. आझाद मैदान ते विधान भवन असा मोर्चा काढला जाणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मागील वर्षी झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागातील धरणांमध्ये फेब्रुवारीत 60%हून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मराठवाड्यासह सर्वच भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेजवळ असलेल्या सर्व नाल्यांमधील गाळ काढण्याचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण क्षमतेनं करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा लोकल सुरळीत धावणार आहेत. यासाठी पावसाळ्याआधी पालिका आणि रेल्वे अधिकारी रेल्वे स्थानकावरती संयुक्त दौरे करणार आहेत. स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवरती थुंकणाऱ्या आणि घाण पसरवणाऱ्या प्रवाशांवरती पश्चिम रेल्वे प्रशासनानं कारवाई केली. या प्रवाशांकडून 6 लाखांपेक्षा जास्तीचा दंड वसूल करण्यात आलाय. ठाण्यात लोकसंख्येच्या मानानं पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा पालिकेनं केला. मात्र काही भागांना टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे पालिकेनं आता 300 दशलक्ष वाढीव पाणी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह 3 टनेल असलेल्या भुयारी मार्गे प्रकल्पाच्या निधीचा प्रश्न सुटलाय. भुयारी मार्गाच्या MMRDA प्रकल्पासाठी 7,326 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. कर बुडव्या 9,500 ठाणेकरांचं पाणी कापलेलं असून 2024 मोटार पंप जप्त केलेत. तसंच 540 पंप रूम सील करण्यात आले आहेत. पाणीपट्टी थकवणाऱ्यांविरोधात यापुढे सुद्धा कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाणे महापालिकेनं केलाय. KDMC हद्दीतील 65 बेकायदा बांधकामांवरती न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यासाठी आरक्षित जागा बळकावली असून यामध्ये DP रस्ता, रहिवासी विभागासोबतच ग्रीन झोन, माध्यमिक शाळा आणि बेघरांसाठी घरं यासाठी आरक्षित जागा देखील बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं. हे काम पुढील 1.5 महिन्यापर्यंत चालणार आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीतून आणली जाणार आहे. मागील कित्येक वर्षापासून चर्चेत असलेला मात्र प्रत्यक्षात न साकारला गेलेला मुंबई आय हा प्रकल्प आता मुंबई पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला अनेक रहिवासी संघटनांनी विरोध केलाय. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात तब्बल 4,000हून अधिक सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं ठेवलं. या घरांसाठी आतापर्यंत सुमारे 3,500पासून अधिक अर्ज महापालिकेकडे दाखल झालेत. पुण्यामध्ये आतापर्यंत आढळलेल्या 211 GBSच्या रुग्णांपैकी 144 रुग्णांवरती यशस्वी उपचार झाले असून सध्या 56 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर 11 जणांचा मृत्यू झालाय. लाकूड आणि कोळसा वापरून त्यावरती चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावरती रूपांतरित करणं अतिशय अवघड आहे. त्याकरता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे. बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचं कारण व्यावसायिकांनी घातलं. POPच्या मूर्तींवरती बंदी घालण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर मागे गणपतीत आदेशाची अंमलबजावणी करताना पालिकेला बरीच कसरत करावी लागली. हा अनुभव लक्षात घेता पालिकेनं सार्वजनिक मंडळांना सूचक इशारे देण्यासोबतच विविध सवलतींचा वर्षाव केलाय. मुंबईत म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये अनेक ठिकाणी वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची हानी होत असल्यामुळे राज्य सरकार आता कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा वापर करणार आहे. या कृत्रिम प्रज्ञा प्रणालीच्या वापरामुळे लोकांचे जीव वाचणार आहेत. चेंबूर इथल्या 3 झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना 84.92 मीटर उंच इमारती बांधण्याचा मार्ग मोकळा झालाय. या 3ही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींना परवानगी देणारं ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिले.
MMRDAच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी अखेर 7,326 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालंय. त्यामुळे आता या प्रकल्पाला आर्थिक बळ मिळालं असून प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं MMRDAनं एक पाऊल पुढे टाकलंय. एक मोठी बातमी आहे. पुण्यामध्ये जीबीएसमुळे होणाऱ्या मृत्यूंची मालिकाच सुरू आहे. या आजारानं आणखी 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. दौंडमधल्या एका रुग्णाचा ससूनमध्ये मृत्यू झालाय तर नांदेडमध्ये एका 26 वर्षीय तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय. त्यामुळे जीबीएस मृतांचा आकडा आता 11 वरती गेलाय. तर राज्यात जीबीएसचे एकूण 211 रुग्ण आहेत. सध्या अतिदक्षता विभागात 36 रुग्ण असून व्हेंटिलेटरवरती 16 रुग्ण उपचार घेत आहेत. एक मोठी बातमी. पुण्यामध्ये जीबीएसमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे वाढत चाललंय. ही मालिकाच सुरू आहे. आणखी 2 जणांचा मृत्यू झालाय जीबीएसमुळे. एक दौंड तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दुसरीकडे नांदेड सिटी भागात एका तरुणीचा मृत्यू झालाय. राज्यात एकूण जीबीएसचे 211 रुग्ण आहेत. 11 जणांचा आतापर्यंत बळी गेलाय. पुण्यामध्ये जीबीएसमुळे आणखी 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होते. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या हद्दीत रायडर्स म्हणजेच वाहतूक शाखेचे हवालदार तैनात करण्यात आलेत. बोर्डाच्या परीक्षेच्या कालावधीत हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होईल. राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिलेत. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडवण्यासाठी सेवापूर्ण प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलाय. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीनं अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. NCHM जेईसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. नाशिकमधील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. यातील काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्याने देऊन 3 लाख टन तूर साठवणुकीची तजवीज केली आहे. तूर ठेवायला गोदामं नसल्यामुळे खरेदीला विलंब झालाय. परंतु तूर साठवणुकीची तजवीज केल्यामुळे खरेदीतला मोठा अडथळा दूर झालाय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात धक्कादायक घटना घडली. महागाव तलावाजवळ मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाला. दोघेजण बेपत्ता होते. नंतर 2 दिवसांनी तलावात त्यांचा मृतदेह आढळल्यामुळे संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपुरात काही नागरिकांकडून मीटर काढून पाणी चोरी केली जात असल्याचं उघड झालं. या प्रकरणी महापालिकेनं कठोर पावलं उचलून 1500 पेक्षा जास्त नळ जोडण्या खंडित केल्या तर 500हून अधिक मीटर जप्त करण्यात आले. तसंच पाणी चोरी करणाऱ्या नागरिकांवरती पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. कल्याण पूर्वेच्या नाना पावशे चौकात बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. रणजित दुबे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एसटी बस चालकानं बसमधील शालेय चिमुकल्याला गोंधळ घातल्यामुळे मारहाण केली. या प्रकरणी पालकाच्या आक्रमक पवित्र्यानंतर मारहाण करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगरमध्ये मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र यावेळी मंडळांनी लावलेल्या डीजेचा आवाज जास्त असल्यामुळे ध्वनी प्रदूषण झालं. याच कारणावरून पोलिसांनी कारवाई करत 5 डीजे जप्त केले तर डीजे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल केलाय. आजारी माणसांना बरं करू असं सांगत जादूटोणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीला वर्धा पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 21 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. लासूर स्टेशनजवळ एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंतरवाली खांडी इथे एका घरात फ्रीजचा स्फोट होऊन घराला आग लागली.
या आगीत घरातील सामान जळून खाक झालं. अंदाजे 4 लाखांच्या मुद्देमालाचं नुकसान झालं असून भरपाईची मागणी पीडित कुटुंबानं केली. जळगाव जिल्ह्यातील यावल चोपडा रस्त्यावरती उसाचा ट्रॅक्टर नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर जखमी झालाय. समृद्धी महामार्गावर शहापूर इथे भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे या कारचा अपघात झाला. या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतल्या मनसेच्या विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 6 वाजता सावरकर सभागृहात बैठक होणार आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं शिवाजी पार्क मैदानात मनसेकडनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती मिळाली आहे. पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले. शिवसेनेच्या पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. राजापूरचे माजी आमदार राजन साळवीही शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसलाय. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणतीही मस्ती खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तसंच अवैध धंदे बंद केले नाहीत तर फरफटत नाही असा थेट इशारा त्यांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राजू शेट्टींनी सरकारवरती हल्लाबोल केला. नेता, तस्कर आणि गुंडा अफसर हेच खरं झालं तर सामान्य माणसाचे शत्रू खरं आहेत आणि त्यातून राजकारणी गुंडांना संरक्षण देत आहेत आणि त्यांच्या भानगडीवर पांघरून घालून अमाप पैसा कमवून संपत्ती आणि सत्ता गोळा करण्याचं काम सुरू आहे असा आरोप राजू शेट्टींनी केला. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले राजू शिंदे पुन्हा भाजपात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र शिंदे यांच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे. त्यातून पक्षात 2 गट पडलेत. भरत गोगावलेंनी कमाल खानवर टीका केली. महापुरुषांवरती अशा प्रकारे टीका करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे असा हल्लाबोल त्यांनी केला. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. स्वरानं छावा चित्रपटाविषयी पोस्ट केली. 500 वर्षांपूर्वी झालेल्या हिंदूंवरती झालेल्या काल्पनिक अत्याचारांवरती संताप व्यक्त होतोय असं स्वरा भास्करनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती आधारित छावा सिनेमा मध्य प्रदेश सरकारनं टॅक्स फ्री केला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी याची बुधवारी एका जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा चित्रपट टॅक्स फ्री केल्याची घोषणा त्यांनी केली. प्रयागराजमध्ये किन्नर आखाड्यात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. महामंडलेश्वर नंदगिरींनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं. महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनही दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत आहेत. विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडीमुळे मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्यामुळे कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक दुचाकीस्वार हेच सारथी झालेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची येत्या काही दिवसात सांगता होणार आहे. त्याआधी उत्तर प्रदेशातील जवळपास 75 तुरुंगांमधील 90,000 कैद्यांना महाकुंभमेळ्यात स्नानाची संधी मिळणार आहे. असा विशेष कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारकडून राबवला जातोय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडनं यजमान पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 320 धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 260 धावातच आटोपला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा आज पहिला सामना बांगलादेश विरोधात होणार आहे. हा सामना जिंकून भारत विजयी सलामी देण्याच्या निर्धारानं उतरणार आहे.